वाटतं त्याचं बजेट आता आहे ना. मस्त झालं बघ त्याचं. आता कसं आहे, सोयरी घेऊन गेलेले दिसाचं पोरगं तरंगलं होतं ते. आज होती उद्या होती असं करू 2 वर्ष गेले त्याच्यात. बापा ते काय आता आपण गेलो म्हणजे होणारच होती ती आता. हां जमलं ते आता. बजेट काय आहे, आपण शब्द दिला तर हारायला बापा सोयरिकीचा होईल म्हणून. जाऊ दे. बरं मी काय म्हणतो, फक्त ते हारशीचं काय करावं काय समजून राहिलं राव. आपल्याला जायचं आहे आता हारशीत. गहू घेऊन जायचं, काय भाव आहे काय नाही. आज काही विचारलं करतो. विचारलं मी त्याला 2500 चालू आहे म्हणजे, काही 2200 2300 असं चालू आहे. कमी जास्त भाव पाहून म्हणजे गहू पाहून कसं काय बजेट आहे काय नाही. तू कधी नेणार का का रे त्याला गहू कधी घेऊन चालला तू. आपलं कसं आहे बिरा दादा, आपला कसं काय पोता गहू होता, 10 पोते गहू होईल होता. आणि कसं आहे आता त्याच्यातले मग काही इकडे बा माहिती उधाऱ्या होत्या मार काही लोकांच्या. तर आता काय राहिलेत 7-8 पोते राहिलेत. तर मग काढा वाटतं 2-4 पोते बाकीच्या घरी ठेवू खायला मग. का बरं मी पाठवते हाऱ्याला सरपंचाकडं. ते कधी घेऊन जाणार आहे कसं आहे मग त्याचं ट्रॅक्टर भरलं की त्याच्यातच आपण घेऊन जाऊ ना मग. आहे का नाही, बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. सरपंच नेणार होते काही पाटलाचं पण गहू नेणार होते वाटते ते. तर ट्रॅक्टरचा मेळ लावून चालू द्यायचं. मग पाहून आपलं बिन द्यायचं. मग आपलं आहेच किती 2-2 4-4 पोते टाकले त्याच्यासोबत की चालले. चाल बरं तिकडं सरपंचाकडे चाल. आपण विचारून पोहोच काय म्हणते काय नाही, तर कधी घेऊन चालले काय नाही तर. हां चाल बरं. काय सदा सरपंच आले का मार्केटमध्ये आज. हां गव्हाचा भाव पाहायला आले वाटतं कडे. आपण आणला गहू विकायला म्हणून पाहायला आले वाटतं. ते कसं काय बजेट आहे काय नाही तर खुलासा काढायला आले असतील ते. ते आंटीची बाजारात येईल होते ते वाटलं चला इकडे चक्र टाकून पाहा गहू काय भाव आहे काय ते विकायचं गहू. आता पोरीचं लग्न आहे त्यासाठी आले हल खुलासा काढायला कसं काय बजेट आहे काय नाही तर. त्याशिवाय काय बाबा मार्केटमध्ये चक्र चालूच राहतात. आत्ता त्याने मागं सोयाबीन विकली बाबा. 80 पोते सोयाबीन झाली त्याला. आता गहू बिन होईल वाटते 50-60 पोते. चौधरी भाऊ त्याशी काय त्याचं कोण सर करेल बाबा. हो अशोकराव अहो झालं का हो. हाराशी झाली का गव्हाची. हां इकली का. सरपंच अजून काहीच मिळणार नाही बाबा. कवाचं 8:30 येऊन बसले आहे मार्केटमध्ये. कायचाच मिळणार नाही अजून. मग हे काही नुसते इथे टाकून दिलेत पोते आणि लोक राशी टाकून दिले तिथं येऊन राहिले ते व्यापारी. आता कधी येते काय माहिती बाबा. आता बोली लागायची बाकी अजून चालूच आहे. आता आमच्या डोक्याला ताण झालाय पाठपासून येऊन. भाकरी नाही खाल्ल्या बाबा अजून आम्ही. नाश्ता पाणी करून यायचं असतं तर मग इथलं जातं म्हणतच आता. ते काय व्यापारी तयारीतच येत वाटते. येतील आता होईल हाराशी आता थोड्या वेळानं. हां चला चहा पाणी घेऊन इकडे नाश्ता पाणी करून येऊ पुन्हा इकडं. सरपंचाला भूक लागली वाटतं काय त्यामुळे नाश्ता पाणी म्हणून राहिले का. का सरपंच पाहिलं भाऊ काय गव्हाचे काय चालू इथं. हां पाहिलं की तुम्ही भाव काही काढला बघ खुलासा 2500 चालू आहे चांगलं गहू. अंदर काही डिमा असेल थोडाफार तर मग 2200-2300 असं होऊन राहिले ते. आता प्रत्येक मार्केटमध्ये वेगळा भाव चालू आहे. आता आपल्याकडे काय जास्त चांगला गहू 2500 देऊन राहिले ते फक्त बस. 2500 पुढे रुपया नाही देऊन राहिले. चला तर तिला जाऊन चहा पाणी घेऊ आणि मग येऊ इकडं. बरं चला. का आजी बाबा झाला तुमचा बाजार. हां आणले पैसे काढून तिकडून बँकेत गेलते वाटतं तुम्ही. हां कशाचं काय बाबू ते बँकेत काय ती जायली ते बँकेची लिंक फेल होईल. मग काय करू आलो बाबा वापस आता. चला म्हणलं बाजारात जरा बाजार गिरी करा म्हणलं थोडं आहेत पैसे तर आणि चालले जाऊ घराकडे. मग आता काय करू तू ते बँकेची लिंकच फेल होईल आज. पैसे काय काढता आले नाही मला. अवघडच आहे बा. नेहमी बँकेची लिंकच फेल व्हायला असते. या कायच करावं या बँकेत काय समजतच नाही बाबा. लयच अवघड झालं आता. जाऊ द्या चला आपण इथं भाजीपाला घेऊ. हे माणूस ओळखीचा दिसून राहिल्याकडे मला. रंग आहे तो रंग. हां इसोलीचा रंग आहे तो. पहा बरं त्याची दिसून राहिल्याकडे बोलते. चला भाजीपाला घेऊ त्याच्याकडे चालले जाऊ घराकडे. रंगाची आहे इथे काय आपण गेलतो त्या दिवशी मागं सोयरीकीला गेलतो ना आपण त्या गावात इसोलीला. तिथं तोच होता. हे काय रंगाची तू कारण रंगा ओळखलं का नाही बाबा. हां ओळख देत असतो का नाही काही कधीपासून लागलाय भाजी मार्केटमध्ये तू भाजीपाला विकायला. तुम्हाला तर माहिती आहे बाबा. आता काय पोटा पाण्यासाठी करायला लागतो थोडा धंदा पाणी. आता काय करता मग येत असतो बाजार करत असतो मी फक्त. न्या ना भाजीपाला न्या ना घ्या ना काय घ्यायचं घ्या. रंगा दे बरोबर अर्धा किलो आपल्या शिमला मिरची दे आणि कोथिंबीर दे आणि टमाटे आणि ते पालकाची भाजी आणि ही कोणती गोबी पानगोबी दे बाबा जरशी. बरं घे ना बाबू घे. बत्ताशा घे रे बाबू घे काय अडचण नाही घे. तो बाबा किती असते बाबा नेहमी माझ्याकडं. हो तो बाबा मला लय जुना गिराईक नेहमी घेऊन जाते माझ्याकडून येते भाजीपाला. लय मस्त घरच्या वावरातला भाजीपाला 1 नंबर भाजीपाला आहे. बाबा तुम्ही पण घेऊन जाओ न्या. दे बाबू मुलबीन दे पालकाची भाजी दे जशी काही टमाटे दे आणि कोथिंबीर ते दे जसं दे. मग बत्ताशा तू असं कर ही थैली घे बाजाराची आणि पुढे ये पुढं. हां मी तर त्या याला पाहतो इथं
धोंड्याला कुठं लपली काय कुठं जाऊन बसलाय का नको तू माय भाकर घ्यायचं म्हणजे ते लेकरायला तर ती तिकडे पलीकडे दुकानात उडी वाटते चाल तिकडे ये पुढे रस्त्यावर मी आलोच तिकडे लगेच बरं बरं व्हा पुढं तुम्ही आलोच मी भाजीपाला घेतो आणि लगेच तिकडे थैलीत भरून येतो चला 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 लवकर भाऊ बघ तशा काय बरं भाग्याचा आठवू लागेल वाटतं चाल 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 लवकर कुठकन घरी जायचं संध्याकाळ झाली आता काय बरं कोणाचं येतो आठवतं अहो बाबा भाग्याचा ऑटो येतो तो काय भरला वाटतं चला 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 लवकर लवकर हो म्हातारं घरी येतं काय हां चला बसा लवकर आता भरला दोन सवार राहिले मागतात आता चला लवकर पाहत आहे अरे दोन सवाऱ्या म्हणतून चढून भरतो आज सगळेजण हां बरं ती तिरबा मी नाही मी एसटीची वाट पाहून राहिलो येऊ एसटीला आता कोणता एसटी टाइमला गेले नसते सगळं झालं ना आता ये शेवटचा ऑटो मारला फक्त चला येत असं नाही चालू मी आता थोडं आता सका बरोबर चल बघ तशा बस बघ ऑटोमध्ये चाल बरं घरला लवकर लई टाईम झाला आता आपल्याला चल 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 चला लवकर बसा पटकन चला चला म्हातारं बस तशो बस तुम्ही मागून इकडे मी ऑटो चालू करतो लगेच नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद